बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देशात अनोखी योजना राबवणारी पहिली माणगाव ग्रामपंचायत. आज माणगाव गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेच्या वेळी आमचे आई वडील आमची जबाबदारी या नावाची नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना सुरू करणारी देशातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. या योजनेबाबतची अधिक माहिती देताना सरपंच डॉक्टर राजू मगदूम म्हणाले, आपल्या गावामध्ये आणखीन एक नाविन्यपूर्ण योजना आपण चालू करायची आहे. आज या गावसभेच्या माध्यमातून आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणजे ज्यांचं वय 65 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत. त्या योजनेचं नाव आहे माझे आई वडील आमचे आई वडील आमची जबाबदारी. या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुले नाहीत, फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेले आहेत आणि ते ज्येष्ठ आई वडील घरी एकटेच राहतात, त्यांना कोणतीही शासकीय पेन्शन नाही, त्यांच्या नावानं शेती नाही, अशी जवळपास आम्ही 75 ते 80 ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून. त्यांना ते जिवंत असेपर्यंत ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बीपीची आणि शुगरची औषध या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा ज्येष्ठांचा दिवस आहे. ज्येष्ठ आई वडिलांची सेवा करणे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य आहे. त्यांना जर मुलं असती तर ठीक आहे, पण मुलं नाही. पण या ग्रामसभेवेळी संपर्क अधिकारी म्हणून NR रामण्णा, विस्तार अधिकारी पंचायत समिती हातकणंगले, तसेच ज्येष्ठ नेते माजी सरपंच अनिल पाटील, IY मुल्ला, विद्या जोग, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार, अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, अमरसिंह उपाध्ये, नितीन कांबळे, वसुधा बन्ने, संध्याराणी जाधव, संघमित्रा माणगावकर, गीतांजली उपाध्ये, स्वप्निला माने, रमिजा जमादार व तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने, ग्रामपंचायत अधिकारी KM बाबर, गाव तलाठी SM शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेवक, CRP व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.